याच्याशिवाय यांना विनंती आहे की त्यांनी शेख नदीम सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा। शेख सिराज आरजू संपादक यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। तरी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख इस्माईल यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय संपादक साहेब यांचा ठिकाणी सत्कार करावा। यानंतर आदरणीय डॉक्टर आसारामजी मराठे साहेब यांचा या ठिकाणी शेख छोटू हे सत्कार करतील। आदरणीय डॉक्टर मराठे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा। शेख छोटू यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय डॉक्टर मराठे साहेब यांचा सत्कार करावा। छोटू पठाण यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर मराठे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर प्राध्यापक गणपत नाटकर सर यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कुरेशी इस्राईल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर आदरणीय प्राध्यापक श्याम आबा कुंड यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख रहीम बस्ती यांना विनंती करतो की त्यांनी श्याम कुंड सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर हजरत टिपू सुलतान जयंतीला वेळोवेळी उपस्थित राहणारे आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत दरवर्षी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र किरण अण्णा वावरे यांचा सत्कार सोनू आणि शेख असद यांना विनंती आहे की त्या दोघांनी किरण अण्णा वावरे यांचा या ठिकाणी सत्कार करावा। युवकांचे प्रेरणास्थान, युवकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे आमचे सहकारी मित्र किरण अण्णा वावरे यांचा या ठिकाणी शेख असद आणि शेख सोनू हे सत्कार करत आहेत। यानंतर आमचे सहकारी मित्र रवी मरकड यांचा सत्कार करण्यासाठी मी मुनसर सौदागर यांना विनंती करतो की त्यांनी रवी मरकड यांचा सत्कार करावा। यानंतर डीपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र मदन हातागळे यांचा सत्कार करण्यासाठी मी मजीद कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी मदन हातागळे यांचा या ठिकाणी सत्कार करावा। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अल्पसंख्याक सेलचे आदरणीय नजीरभाई कुरेशी यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे। त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख मकसूद यांना विनंती करतो की त्यांनी शेख नजीरभाई यांचा सत्कार करावा। या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुरेश राजे हत्ते साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे।
यांना संयोजक समितीच्या वतीने विनंती आहे की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट सुरेश हाके साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख सुरेशाबाई यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुरेश हाके साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या ठिकाणी या जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले शेखर भोंबे यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख कुरेशी सगीर यांना विनंती करतो की त्यांनी शेखर भोंबे यांचा सत्कार करावा. सगीर कुरेशी यांना विनंती आहे की त्यांनी शेखर भोंबे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. लहुजी साळे बहुजन क्रांती सेनेचे गेवराई तालुका उपाध्यक्ष दिलीप हाताळे यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख शाहीद यांना विनंती करतो की त्यांनी दिलीप हाताळे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या ठिकाणी शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी मित्र खिजर भाई सौदागर यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी मी सय्यद फेरोज यांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांचे नेते खिजर भाई सौदागर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. शेतकरी गोरगरीब कष्टकरी यांचं नेतृत्व करणारे आजचे सहकारी मित्र खिजर भाई सौदागर यांचा सत्कार शेख फिरोज करत आहेत. यानंतर शेख शहनशाहभाई सौदागर यांचा सत्कार करण्यासाठी मी शेख मुकीत बाबूभाई यांना विनंती करतो. संयोजक समितीचा आग्रह आहे की त्यांनी शेख शहनशाहभाई यांचा सत्कार करावा. यानंतर आमचे सहकारी मित्र पत्रकार डॉक्टर सुरेश गांधे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांचा आरबाज कुरेशी यांना विनंती आहे की त्यांनी पत्रकार डॉक्टर सुरेश गांधे यांच्या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर शिवलो फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांचे विचार तरुण वयातच तळागाळापर्यंत पोहोचवणारे आमचे भाचे ऋषी करडे यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी शेख अशफाक, शेख इम्रान आणि शेख शहबाज यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ऋषी करडे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. वेळेच्या अभावी सर्व आलेल्या मान्यवरांचं मी संयोजक समितीच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत आणि सत्कार करतो.
यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंतरवाली ग्रामपंचायत सदस्य किरणजी वावरे साहेब, अजिंक्यराव वावरे यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी साजिद मिस्त्री यांना विनंती आहे की त्यांनी अजिंक्यजी वावरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आपल्याला तलवाडा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कचरूजी मरकर साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांच्या सत्कारासाठी मी सोहेल बागवान यांना विनंती करतो की त्यांनी कचरूजी मरकर साहेब यांच्या या ठिकाणी सत्कार करावा. वेळेअभावी मी आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो. आमचे दारचे मित्र दादा रोकडे यांचा सत्कार शाहरुख भैया कुरेशी करते. डीजे आशिष एस या ठिकाणी सर्वांचं लाडकं आदरस्थान आणि सर्व महापुरुषांच्या विचाराला धरून सर्व समाज प्रबोधन करणारे दादाजी रोगडे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. तलवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच अक्रमजी सौदागर यांचे देखील या ठिकाणी स्वागत होईल. याच्या स्वागतासाठी मी संयोजन समितीमधील सोनू साहेब, आसद साहेब, इंजू साहेब, छोटा पठाण या सर्व कमिटीतील सर्व तरुणांना विनंती आपण अक्रम सौदागर यांचा सत्कार करायचा आहे. कारण कार्यक्रमाला खूपच वेळ झालेला आहे आणि आदरणीय भागवती तावडे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी खेड्यापाड्यातून सुद्धा काही लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी वाढत चाललेला हा सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवू आणि पुढील कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी सुरुवात करू. सर्वप्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबाई ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आज आपण ज्यांची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत ते हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष हजरत टिपू सुलतान युवा मंचचे इरफानजी बागोल साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेले लोकपत्रकार भागवती तावडे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुरेशराव झाते साहेब, डॉक्टर आसारामजी मराठे साहेब, प्राध्यापक गणपती नाटकर साहेब व विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम बंधूंनो, मित्रांनो, हजरत टिपू सुलतान यांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी लोकपत्रकार भागवती तावडे साहेब यांना या ठिकाणी आवर्जून बोलवत असतो. आणि सर, जो गेल्या वर्षी उत्साह होता, आज तोच उत्साह या ठिकाणी तुमच्या येण्याने या ठिकाणी जास्त होत असतो. विशेष म्हणजे असं आहे की सर, हा जो तरुण वर्ग आहे, हे कुठला नेता जर यायचं म्हणलं तर एवढा उत्साह नसतोय, परंतु या ठिकाणी
भागवत तावरे साहेब या ठिकाणी येणार असं म्हणल्यापासून ते सकाळपासून या ठिकाणी सर्व नियोजन करत आहे. मित्रांनो, देश स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सर्वप्रथम शहीद होणारे हजरत टिपू सुलतानला भारतातील ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक मानले जाते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध 4 अँग्लो म्हैसूर पुढे लढली आणि श्रीरंगपट्टमच्या शेवटच्या युद्धात ते मारले गेले. मित्रांनो, त्यांच्या शौर्यामुळे आणि 100 वर्षाच्या कोल्ह्यासारखे जीवन जगण्यापेक्षा एक दिवसाचे सिंहासारखे जीवन जगले पाहिजे या त्यांच्या वाक्यामुळे त्यांना शेर म्हैसूरचा वाघ म्हटले गेले. मरकड साहेब टिपू सुलतानच्या अगोदर त्यांचे वडील हैदर अली आणि त्यांच्या अगोदर ते राज्य एक हिंदूचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. परंतु त्या हिंदूच्या राज्यामध्येच हिंदू असलेल्या दलित महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार ज्यावेळेस त्या राज्यावर टिपू सुलतानचं राज्य आलं तर त्यांनी त्या व्यवस्थेला लाथाडलं आणि त्या ठिकाणी त्या महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार मिळवून दिला. जसं या महाराष्ट्रामध्ये शूद्रांना शस्त्र वापरण्याची बंदी होती, परंतु राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले आणि त्यांनी या ठिकाणच्या शूद्रांना शस्त्र वापरण्याला सुरुवात केली आणि त्या शस्त्राच्या आधारे या ठिकाणचा 18 पगड जातीचा मावळा हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये लढला आणि जिंकला. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या ठिकाणी हिंदूचं राज्य आहे आणि तिथल्या हिंदूच्या राज्यामध्येच हिंदूंना स्तन झाकण्याचा अधिकार नाही महिलांना. म्हणजे ही जी मानसिकता आहे तीच मानसिकता ह्या देशामध्ये जो कोणी राजा झालेला असेल आणि ज्या राजाने त्या ब्राह्मणी व्यवस्थेला लाथाडलेला आहे त्यांचा या ठिकाणी कायम विरोध, द्वेष आणि मत्सरच या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही इतिहास वाचणारी माणसं आहोत. हा भारत देश कोण्या एक जणाची ही मालमत्ता नाही किंवा एका जातीची किंवा एका धर्माची ही मालमत्ता नाही. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष देश म्हणून या ठिकाणी त्याची व्याख्या केलेली आहे आणि त्याच पावलावर पाऊल आपण या ठिकाणी ठेवून वागलं पाहिजे. सर्व जाती धर्मामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व राबवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्व महापुरुषांच्या चरणी मी लवजी साळे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय टिपू. यानंतर आमचे सहकारी मित्र रवी मरकड यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विचार मंचावर प्रमुख व्याख्याते तावरे साहेब व सर्व आदरणीय व्यासपीठ या जयंतीच्या उत्सवामध्ये मला जो उपाध्यक्ष करण्याचा मान येथील तुम्ही सर्व जणांनी दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी देशासाठी, राज्यासाठी योगदान दिले ते सर्वांचेच आहे आणि जे जे लढे त्यांनी आपल्यासाठी लढले ते खूप महत्वाचे आहेत. त्यांनी जे त्याग केला त्यामुळे आपण आज इथं सगळ्या गोष्टी सुखा सुविधांनी वावरू शकतो, वागू शकतो. तसेच ही जयंती आज आपण आपल्या गावामध्ये साजरी करतो. हा एक मोठा उत्सव आहे. यामध्ये सर्व धर्माचे लोक या स्टेजवर उपलब्ध आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि
मला उपाध्यक्ष केलं त्याबद्दल म्हणजे खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात सर्व जयंती जे असतील की मी मराठा आहे म्हणून मी शिवाजी महाराज जयंतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष असायला पाहिजे, की आजी सौदागर टिपू सुलतान म्हणून त्यांनी असं असायला पाहिजे, की बाबासाहेब आंबेडकर समजा आपले भारतरत्न त्यांचं कोणीतरी असं म्हणजे त्याच जातीचं असायला पाहिजे, असं काही नाही. जे महापुरुष आपल्यासाठी आहेत ते आपल्यासाठी आहेत. आणि तळोरा गावाची एक खासियत आहे की आपल्या गावाने इथपर्यंत जपलंय. आपल्या गावामध्ये 50% मुस्लिम समाज आहे, 50% इतर आहे. तरी पण सर्व गुन्ह्या गोविंदाने नांदतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे तावरे साहेब. आमच्या गावामध्ये जर तुर्त देवीचा नवरात्र उत्सव चालू असेल तर त्यामध्ये मुस्लिम समाज काही नवरात्र म्हणजे उपवास पाळतात. आणि आज पण खूप मुस्लिम पैसा आहे तिथे डबल टिबल चोबल मध्ये बांधू शकतात, पण ते आमच्या गावच्या देवीचे नियम पाळतात. ते डबल बदली बांधकाम करत नाही. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे इतकं एकोपणी राहणार आहे आमचं गाव आहे आणि असंच राहावं हीच अपेक्षा करतो. भविष्यातही मला तुम्ही कधी मान दिला, आज उपाध्यक्ष केले, अध्यक्ष केलं तरी मला आवडेल. परंतु आजच्या जयंतीचे नियोजन केले मला यांनी तिसरं म्हणजे सांगायचं म्हणजे तिसरं उपमुख्यमंत्री केले. कसं की समजा फडणवीस साहेब आणि अजितदादा या दोघांनी नियोजन केले. आमचे अध्यक्ष साहेब आणि म्हणजे एकनाथ शिंदेला काही माहितच नाही नुसतं मग पण ठीक आहे बोलायचा भाग झाला. परंतु माझी आनंदाची बाब आहे इथून पुढे असंच मला कार्य करायला आवडेल. आणि या गावासाठी सर्व जात धर्माच्या लोकांनी आपल्या एका जातीचा म्हणून कुणी म्हणजे टिपू सुलतान जयंती केली म्हणजे मुस्लिम आगे म्हणजे जास्त असं दाखवायचं नाही. पण ह्यासाठी सर्व तरुणांनी गावावर जे जे संकट आहे त्या सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे. या गावामध्ये ज्या मराठा समाज असण्याचा विषय असेल मुस्लिम समाजाने सहकार्य केलेले, ज्यावेळेस इथं इस्तेमा भरलाय त्यावेळेस मराठा समाजाने सहकार्य केले. ज्या वेळेस मुस्लिम समाजाचे आंदोलन असतील त्या वेळेस रवी मरकडला बोलवले. रवी मरकड आलेला आहे. शहीनशाबाई आवडीने आलं त्यावेळेस ज्या मला करत पडेल त्याच्यात तुम्ही माझ्याकडे येता एवढी म्हणजे अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलाची, तसेच हजरत टिपू सुलतान जयंतीला साथ असते सर्व जाती धर्माची. यानंतर आमचे नेते आदरणीय शहीनशाहभाई यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं थोडी. आणि सर्वांना विनंती आहे की आपल्याला भागवजी तावरे साहेबांना ऐकायचंय, म्हणून संयोजक समितीच्या वतीने विनंती की 2-2 मिनिटांमध्ये आपण आपलं भाषण उरकत घ्यावं. सबको अस्सलाम वालेकुम. हमारे व्यासपीठ पे विराजमान हमारे भाई जो इस प्रोग्राम के अध्यक्ष है इरफान भाई, उसी तरह इस कार्यक्रम के जो प्रमुख पाहुने हैं हमारे दूसरे भाई भागवत तावरे साहब, उसी तरह उनके साथ आए हुए सभी मेहमान खुसूसी, व्यासपीठ पे हमारे अजीज दोस्त सुरेशराव हत्ते साहब, उसके बाद हमारे गणपत नाटकर सर, श्याम कुंड सर, डॉक्टर मराठे साहब, अंतरवाली से आए हुए किरण वावरे साहब और सभी बुजुर्गों, दोस्तों, अजीज और साथियों, मैं ज्यादा नहीं बोलूंगा क्योंकि जिसका हमको सुनना है उसी को हमको ज्यादा टाइम देना है. कुछ चंद बातें आपके सामने रखूंगा. हर साल बड़े जोश और तोश से जो है तो हमारे पास टीपू सुल्तान हजरत रहमतुल्लाह अलैह की जयंती जो है तो मनाई जाती. हमें मालूम होना चाहिए कि इस भारत की आज़ादी में हमारे किन किन लोगों की कुर्बानी है. सबसे पहले दारुल उलूम देवबंद, कई उलमा इकराम को जो है तो सूली पे चढ़ाया गया, कई को फांसी दी गई. उसी तरह हजरत टीपू सुल्तान ने भी अंग्रेजों के खिलाफ बड़ा आगाज किया और उनसे लड़ते लड़ते शहीद हो गए.
वो पूरी तफसील जो है तो हमारे जिनका जिस पे अभ्यास है वो तावरे साहब आपके सामने बात रखेंगे। लेकिन हमारे समाज की एक ऐसी टेंडेंसी जो है तो हो चुकी है कि हमें ऐसा लगता है कि इस भारत की आजादी में हमारा कोई योगदान ही नहीं है। जैसा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने गुरु मंत्र दिए थे, शिका, संघर्ष करा आणि संगठित हुआ। ये तीन चीजें जो है तो हमारे समाज के अंदर जब तक आएंगी नहीं तब तक हमारा समाज तरक्की पे पहुंचेगा नहीं। मेरे भाइयों, तालीम एक ऐसा हथियार है जो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने हमें घट्टी के अंदर दिया है। तो इसलिए बच्चों को खूब पढ़ाओ, लिखाओ और अच्छा काबिल बनाओ। जाते जाते ज्यादा नहीं वक्त लूंगा, एक शेर कह के अपनी बात खत्म करूंगा। माना कि इस जहां को गुलजार न कर सके हम, माना कि इस जहां को गुलजार न कर सके हम, काटे तो कुछ दूर हुए गुजरे जिधर से हम, गुजरे जिधर से हम। खुदा हाफिज, अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय माता। धन्यवाद साहेब। यानंतर ज्येष्ठ नेते नजीरभाई कुरेशी यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं, आपल्याला भागवत साहेबांना ऐकायचं आहे। आज तलवाड़े पे आए हुए मेहमान हजरत टीपू सुल्तान इनके जयंती के अवसर पे, जिनका भिंड जिले के अंदर नाम है, भागूजी तावरे सर, टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की जयंती का आगाज भिंड जिले के अंदर जिसने किया, रफीक जी बागवान, या कार्यक्रमांचे ज्यांनी आयोजन केलं ते सर्व आयोजक आणि व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टीचे, आमचे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, शिवसेनेचे सगळेच नेते मंडळी आणि दादा रोकडे साहेबांनी मला 2 मिनिटं दिले, जास्त बोलायचं कशाला। मेरे भाई, हम छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि सगळेच महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करतो। याचा उद्देश काय? या महामानवाने जे काम करून गेले त्याचे आचार विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजे, म्हणून आपण जयंती साजरी करतो। हजरत टीपू सुल्तान साहब के बारे में अपन तावरे साहब से सुनेंगे। मैं तो कुछ ज्यादा इल्म में रखता नहीं, और अभी सही से मैंने बताए। अरे भारत की तुम बात कर, भारत, ये भारत हमारा देश है। ये राजकीय वातावरण की वजह से थोड़ा आगे पीछे हो सकता है, लेकिन यहाँ की मिट्टी, ये मिट्टी हमारी है। एक हजरत टीपू सुल्तान ने नहीं, कई हमारे उलमा ने ये देश की स्वतंत्रता के लिए शहीद हो गए। हम टीपू सुल्तान के बारे में हमने सोचना चाहिए, ये उनके बारे में हमें पढ़ना चाहिए, लेकिन कब? तावरे सर, मेरा समाज एक बात से पीछे। सर हमें स्टेज पे जो है तो हमें 4-5 जो है तो पक्ष के लोग बैठा लिए। तावरे साहब एक जगह पे हम आते नहीं। पहिला ये मुद्दा, तुम्ही आपल्या आपल्या पक्षाचे विचार, आपल्या आपल्या पक्षाचा तुम्ही झेंडा घेऊन फिरा। समाजाचं एखादं काम जर कधी असेल, पहिला माझा मुद्दा सर तुमच्या ध्यानात लक्षात आणून द्यायचं माझं कर्तव्य। आणि दुसरा एक मुद्दा असेल सर की माझा समाज हा शिक्षणापासून लांब है। लोग आज हमारे को बताते कि तुम पंक्चर वाले, तुम टायर बनाने वाले, तुम ये करने वाले, लेकिन वो लोगों से मैं कहना चाहता हूं, इस भारत के अंदर जिसने मिसाइल बनाया एपीजे अब्दुल कलाम साहब थे। इस भारत के अंदर जहां डाल डाल पे सोने की चिड़िया, ये गाना जो है तो हमारे लेखक वो है मुस्लिम समाज के। हम क्यों पीछे रहे? हम एजुकेशन में
राजकारण के अंदर हम पीछे रहते और चांगल्या क्वालिटीचे तुम्ही बना, लोकांची सेवा करणारे बना. आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्मलेले मुस्लिम समाज आहोत, ज्या महाराष्ट्रामध्ये जे राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी राज्याचं राज्य म्हणले, जे लोकांचं राज्य म्हणले, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मुस्लिम समाज आहोत. म्हणून मला जास्त न बोलता माझ्या समाजाला एकच या हजरत टिपू सुलतान साहेबांच्या जयंती निमित्ताने मला आवाहन करायचं का आपण गरीब का असत नाही, आपण श्रीमंत का असत नाही, पण आपण शिकले पाहिजे. शिकलो तर टिकल. माझा समाज या गोष्टीपासून वंचित आहे. आज हा मातंग समाजाचा आमचा एक कार्यकर्ता तावरे सर दादाजी रोकडे, मला अभिमान वाटतं माझ्या गावच्या लोकांवर. सर, हा माणूस मंत्रालयापर्यंत जातो, फडणवीस साहेबांना भेटतो आणि आपले प्रश्न सोडून घेतो. मला असं वाटतं का माझा बी समाजाचा माणूस पुढे जायला पाहिजे, त्यांनी प्रश्न सोडले पाहिजे. आणि तुमच्या सोबत सगळे लोक आहे. आज स्टेजवर बघा तुम्ही, मराठा समाज या देशाचा एक डोळा आहे आणि मुस्लिम समाज दूसरा डोळा है, ये लक्षात ठेवा. पर हम हमारी तकदीर हम भूल गए. इसके लिए ज्यादा ना बोलते. अभी क्या स्टेज बोलने का नहीं, मेरे को भागवत सर को सुनने का. सर गए बारे में मैं आपका सुना और अभी भी सुनने को आया मेरे को, हालांकि मैं तो यहाँ पे नहीं था, लेकिन फिर भी आप आरे करके आया सर. इसलिए ज्यादा ना बोलते हुए दादाजी रोकडे तुमचा धन्यवाद. आजू भाई आणि ते सगळे त्यांचे टीम त्यांच्या सगळ्याचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की तुम्ही समाजाला एक जागेवर आणण्याचे प्रयत्न करतात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या ठिकाणी इतकंच बोलतो, थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ये परिंदे यूं जमीन पे बैठकर क्यों आसमान देखता है, ये परिंदे यूं जमीन पे बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना सिर पर उड़ान देखता है. सेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला संविधानाच्या माध्यमातून हक्काने अधिकार दिलेले आहेत. म्हणून आता आपले बी मुलं शिकायला लागलेत. साहेबांची मुलगी डॉक्टर व्हायला लागली. हा, शिक्षणाचा प्रवास समाज यायला लागलेला आहे. यानंतर प्राध्यापक श्याम आबा कुंड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या निमित्तानं या विचार मंचावरती उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष इरफानजी बागवान, आजचे प्रमुख वक्ते आमचे मार्गदर्शक अशोकजी तावरे साहेब व उपस्थित सर्व गावकरी मंडळी, समोर बसलेली युवक मंडळ व कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलं ते सर्व आयोजक तरुण मंडळी. हजरत टिपू सुलतान यांची जयंती सातत्यानं तरोड्यामध्ये होती. मागील काही वर्षामध्ये इरफान बागवान सरांनी या जिल्ह्यामध्ये ती चळवळ या ठिकाणी उभा केली आणि त्यातनं जयंतीच्या माध्यमातनं हजरत टिपू सुलतान यांच्या कार्याला त्या ठिकाणी उजाळा मिळण्याचं काम या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांनी महाराष्ट्रभर त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातनं हजरत टिपू सुलतान यांच्या कार्याचा आढावा या जयंतीच्या निमित्तानं घेण्यास समाजाला त्या ठिकाणी भाग पाडली. हजरत टिपू सुलतान हे फार मोठे योद्धे होते. त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले पहिले योद्धे असं त्या ठिकाणी म्हणता येईल, ज्यांनी इंग्रजांसोबत पहिली लढाई अगदी 16व्या वर्षी त्यांचे वडील हैदर अली यांच्या सोबत त्या ठिकाणी ते लढले. त्यांचा इतिहास जर पाहिला तर त्यांचे वडील एक सैनिक होते, साधे सैनिकातनं त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी त्या तुकडीचे प्रमुख ते झाले आणि काही दिवसातच त्या म्हैसूर राज्याची सगळी बागडोर त्यांनी त्या ठिकाणी सांभाळली. अतिशय सामान्य घरातून एखादा माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो याचा हा इतिहासातला फार मोठा दाखला त्या ठिकाणी आहे. त्यांच्या वडिलांनी टिपू सुलतान यांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या काळामध्ये जे गरजेचं होतं, विविध भाषा येणं, तलवारबाजी येणं, घोडेबाजी येणं, ह्या अतिशय निपुण पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडनं ते करून त्या ठिकाणी घेतलेलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या वडिलांचं आजारपणामध्ये निधन झाल्याच्या नंतर त्या म्हैसूरची बागडोर टिपू सुलतान यांच्याकडे सांभाळण्याची वेळ त्यांना अगदी 33व्या वर्षी, वयाच्या 33व्या वर्षी त्यांनी ती बागडोर त्या राज्याची त्या ठिकाणी सांभाळली. पण दक्षिणी म्हटलं अतिशय उत्कृष्ट असं राज्य त्या ठिकाणी त्यांनी सांभाळलं
आपण पाहतो की जर त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर अतिशय चांगल्या प्रकारची शासन व्यवस्था त्यांनी त्यांच्या काळामध्ये चालवलेली आपल्याला पाहायला मिळते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे एक जहागीरदार होते, त्याचप्रमाणे हैदर अली देखील एक सैनिकामधनं एक सैनिक होऊन त्यांनी त्या राज्याची त्या ठिकाणी बागडोर सांभाळली होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक अष्टप्रधान मंडळ सगळा कारभार पाहण्यासाठी होतं, त्याच पद्धतीने टिपू सुलतानांकडे देखील 12 मंत्री वेगवेगळ्या कामासाठी त्यांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये निवडलेले होते. आणि आपण त्यावेळेचा जर त्यांचा कारभार पाहिला तर त्यांनी तिथून म्हैसूर मधून जगातल्या जे काही प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्याशी संधान त्या ठिकाणी साधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा अभ्यास केल्याच्या नंतर शेतीवरती आणि शेती सुधारणेवरती त्यांचं अतिशय चांगलं लक्ष होतं. एक त्या काळातली सर्वोत्कृष्ट राजेशाही व्यवस्था असली तरी एक लोकशाही पद्धतीने चालणारं ते शासन त्या ठिकाणी त्यांनी चालवलं. आपल्याला त्यांच्या इतिहासामधून असे दाखले सापडतात की त्यांनी चायनावरनं रेशीम कोश तयार करण्यासाठी रेशीमचे किडे त्या ठिकाणी आयात केल्याचं त्यांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ती किती मोठी दूरदृष्टी. आज शासन केंद्र पातळीवरती आणि राज्य पातळीवरती ज्या धोरणाला आज पुढे करू पाहतंय ते धोरण 17व्या शतकामध्ये आपल्याला टिपू सुलतानांनी पुढे केलेलं पाहायला मिळतं. टिपू सुलतानांच्या बाबतीत काही गैरसमज असतील परंतु ते संयुष्णत होते. त्यांनी सर्व धर्मांचा त्या ठिकाणी म्हणजे सन्मान त्या ठिकाणी राखलाय असा इतिहासाचे दाखले त्या ठिकाणी देतात. त्यांनी मंदिरांना आणि म्हणजे सगळ्या मंदिरांचं जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी त्यांना जमिनी देखील दिल्याचे दाखले इतिहासातील पुरावे पत्रव्यवहार याच्यातनं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांच्या सोबत झालेल्या गद्दारीतनच त्यांचा त्या ठिकाणी इंग्रजाकडनं पराभव झाला आणि त्या लढाईमध्ये ते वारल्या गेले. मला या जयंतीच्या निमित्तानं तरोडातील युवकांना एवढंच सांगायचंय की आपण ज्या ज्या महापुरुषांच्या आपण जयंत्या करतो त्यावेळेस निश्चित स्वरूपात आपण आनंद व्यक्त केलाच पाहिजे. पण महापुरुषांनी त्यांच्या त्या त्या काळामध्ये कशा पद्धतीने प्राप्त परिस्थितीमध्ये एक धैर्यानं त्या परिस्थितीला तोंड दिलं आणि एक नवीन पहाट त्या ठिकाणी आपल्या समोर आणली, त्याचा देखील आपण अधोरेखित केलं पाहिजे. आजच्या जयंतीच्या माध्यमातून मला शहांशाबाईंनी समाजाला ते आव्हान केलं की समाजाने शिकलं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाने सहभाग वाढवला पाहिजे, संघटितही झालं पाहिजे आणि संघर्षही केला पाहिजे. तर तो विधायक कामासाठी आणि आपली प्रगती कशातनं होऊ शकते या कामासाठी सातत्यानं समाजाने पुढे आलं पाहिजे. असंच मीही देखील मत आज या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करेल. मला संयोजन समितीने या ठिकाणी बोलण्याचा जी काही बोलण्याची संधी दिली, माझा या ठिकाणी आदर तिथे केला, सत्कार केला, याबद्दल मी सर्वांचे आभार मानून याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज, अस्सलाम वालेकुम. धन्यवाद सर. यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक गणपती नाटकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे टिपू सुलतान जिल्हा युवा अध्यक्ष इरफानजी बागवान, बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राची तोफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते भागवतजी तावरे साहेब, या ठिकाणी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव हत्ते, जय भवानी सहकार कारखान्याचे संचालक डॉक्टर मराठे साहेब, श्यामकुंड आणि सर्व उपस्थित, या ठिकाणी टिपू सुलतान आपण जयंती सर्व साजरा करतो. प्रत्येक समाजाच्या मुस्लिम समाजाची तिकडे टिपू सुलतान जयंती आहे ती प्रथमच आपण ह्या ठिकाणी 3-4 वर्षामध्ये ह्या ठिकाणी साजरी करतो. चांगल्या प्रकारे उत्सव ह्या ठिकाणी आपण तयार करतो. टिपू सुलतान हे अत्यंत चांगलं आणि उमदा अशा प्रकारचे नेतृत्व होतं म्हैसूरचं. ते एकदम लढवय होते, हुशार होते आणि इंग्रजांशी त्यांनी त्या ठिकाणी झुंज दिली.
झुंज देत असताना त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु इंग्रज मला धूर्त, कारण की मी टिपू सुलतानची जळून अशा प्रकारची तलवार पाहिली. कुठं पाहिली असेल? लंडनला पाहिली. मी लंडनला गेलतो, मुलगा माझा त्या ठिकाणी 5 महिने लंडनला होतो, आणि त्या ठिकाणी मी त्याचे फोटो आपले आलताबाईला टाकले, 1-2 लोकांना टाकले ते 2-3 ठिकाणांच्या. त्या ठिकाणी तलवार ती जवळजवळ 7-7.5 किलोची तलवार आहे, चांगली तलवार आहे, पोशाख आहे. त्यानंतर जे टायगर आहे, हा टायगर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे जे जतन करून इंग्रजांनी आपल्याकडे राज्य केलं, कोणत्या वस्तू नेल्या त्यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवल्या, आणि मग त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेतलं मी. म्हणजे त्या ठिकाणी टिपू सुलतान हे एक देवता समान येतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी टिपू सुलतानचा जो आदर्श आहे, हा आदर्श त्या ठिकाणी सर्वांनी घ्यावा. आणि टिपू सुलतानच्या मैसूर राज्यामध्ये जनता पूर्ण हिंदू होती, आणि एक राजा त्या ठिकाणी मुस्लिम होता, पण त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राज्य केलं. हिंदूंना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वागणूक दिली, कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी त्रास दिला नाही. म्हणजे ते एक आदर्श अशा प्रकारे राजा त्या ठिकाणी होऊन गेला. त्या ठिकाणी आपलं भागवत तावरे साहेबांना त्या ठिकाणी ऐकायचं, त्यामुळे मी त्या ठिकाणी माझं जे भाषण आहे ते थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर सिराज आरजू साहेब. धन्यवाद. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुरेशराव हत्ती साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी हजरत टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इफ्रामबाई, आमचे मित्र भागवतरावजी तावरे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतरावजी सर, शामरावजी कुंड, माजी उपसरपंच शहनशाबाई, नजीर कुरेशी, उपसरपंच आजू सौदागर, रवी मरकड, ग्रामपंचायत सदस्य कचरो मरकड, आमचे मित्र हातागळे, पत्रकार अल्ताफभाई, मंचवर सगळेच आदरणीय व्यक्ती, समोर बसलेली माझी भावा समान आणि वडील समोर बसलेली सर्व या ठिकाणचे. खरं तर आज जयंती साजरी करीत असताना टिपू सुलतान काय यांचा इतिहास आपल्याला भागवतजी तावरे साहेबांनी मला वाटतंय 4-5 वर्षापासून आपल्याला सांगत आलेले आहेत. टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये जेवढा अभ्यास भागवतरावला आहे तेवढा आम्ही तेवढं सांगू शकत नाही. या भारत देशामध्ये पहिल्यांदा राजा सर्व समाजाला जपणारा असेल तो टिपू सुलतान. आत्ताच काही व्यक्तींनी सांगितलं की टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये अनेक गैरसमज केले गेले समाजामध्ये. तो खरा इतिहास सांगण्याचं काम भागवत तावरे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचं काम केलेलं आहे. नाहीतर टिपू सुलतान कोण आहे आमच्या तरवडेच लोकांना माहितच नव्हतं. अनेक मुस्लिम समाजाने या देशामध्ये बलिदान देण्याचं काम केलंय. भारत स्वतंत्र असताना टिपू सुलतान तर होते, पण खान अब्दुल गफार खान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुस्लिम समाजाने ते बलिदान केले गेले. आता नजीरभाईंनी सांगितलं की आपल्या ठिकाणी राष्ट्रपती आपल्या ठिकाणी मुस्लिम समाज होऊन गेले. अनेक नेते या समाजाचे मोठे झाले, समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केले गेलं. परंतु या ठिकाणी वाईट वाटतं की मुस्लिम समाजाची जी परिस्थिती पाहिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार पाठीमाग आहे. कारण आज देशामध्ये जगायचं असेल तर माणसाचं शिक्षण होणं गरजेचं आहे. आधी शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे.
जयंतीच्या माध्यमातून आपण जयंती साजरी करीत असताना लोकांनी ऐकून आपण आपल्या मुलाला, आपल्या आई वडिलाला या ठिकाणी, मुलांनी आई वडिलाला कसं या ठिकाणी राहण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण मुस्लिम समाजाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज देशामध्ये समाजामध्ये भांडण लावायचं काम लोक जरी करीत असले तर शिक्षण जर असेल तर मला वाटत नाही आपण या ठिकाणी सगळं या ठिकाणी कळण्याचं काम आपण केलं. शैक्षणिक बाबतीत असेल, राजकीय बाबतीत असेल, सामाजिक बाबतीत असेल, आपण या ठिकाणी अग्रेसिव्ह झालं पाहिजे. टिपू सुलताननी देशामध्ये मला वाटतं भागवत तावरे साहेब पहिलं मिसाईल जे तयार केलं असेल तर टिपू सुलताननी केलं. म्हणजे त्यावेळेस 200 वर्षापूर्वीचा इतिहास पहा. जे आज अणुबॉम्बची आपण भाषा करतो त्यावेळेस टिपू सुलताननी त्यावेळेस मिसाईल तयार केलं. म्हणजे फार मोठं या ठिकाणी टिपू सुलतान हुशार होते. परंतु त्यावेळेस राजेशाही था सर्व देशामध्ये असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशांनी सर्व राजेशाही संपवण्याचं काम घडून त्या ठिकाणी या ठिकाणी 150 वर्ष इंग्रजांनी राजवट तयार केली. मला या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगायचंय, ही जयंती साजरी करीत असताना आपण त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे. आता सरांनी सांगितलं, नाटक सरांनी, त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन टिपू सुलतानची त्या ठिकाणी तलवार त्या ठिकाणी पाहिली गेली. म्हणजे त्यावेळेची तलवार आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, काही राजकीय लोकांनी बऱ्याच इतिहास घडला की शिवाजी महाराजांची तलवार आणण्यासाठी बरेच लोक त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये झाला. आता सर गेले तर आता आपल्या गावातले आणखी लोक त्या टिपू सुलतानची तलवार पाहण्यासाठी जातील अशी अपेक्षा व्यक्त करू. आता नजीरबाईंनी सांगितलं मुख्यमंत्र्याचा विषय. नजीरबाई अचनशाहीची बहिणी मुख्यमंत्र्यापाशी गेले आणि त्यांचं स्वागत केलं, तलवारी लांबलं. म्हणजे काय आपण काय कमी नाही. पण एवढं सांगायचंय हे करीत असताना आता या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच विनंती सर्व समाजाला असं करायची, आपले मुलं आणि मुलांनी पोरांनी बी आपले आई वडील काय करतात आपण पाठीमागं वळून पाहिलं पाहिजे. आपल्याला संस्कार पाहिजेत. आपले आई काय करते, वडील काय करते, बहीण काय करते, कुठं कामाला जातात का, आपण त्या पद्धतीने लक्ष देऊन संसारामध्ये त्या पद्धतीने चाललं पाहिजे. आणि समाजामध्ये आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे मान अपमानची भाषा करून सन्मान देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने समाजाने आपल्या मुलाला शिक्षण करून एक चांगल्या उच्च पदावर नेलं पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि इथं सांगतो जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जे शिक्षणाचं महत्व या ठिकाणी समाजाला दाखवून दिलं. सर, मी संयोजक समितीची थोडासा वेळ घेतो आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रफिकभाई पठाण सरजी तावरे साहेब यांनी मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून गरीब परिस्थितीतून आपले 2 मुलं या ठिकाणी घडवले. एक मुलगा डॉक्टर केला आणि दुसरा मुलगा इंजिनियर केला. अशी सुद्धा समाजामध्ये काही प्रवृत्ती आहेत की ज्या खरोखरच आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपलं स्वतःचं संपूर्ण आयुष्य शिजवण्यासाठी या ठिकाणी ते काम करत आहेत. आणि नक्कीच शिक्षणाने समाजाची, देशाची आणि राष्ट्राची प्रगती होते. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इरफान भाई पठाण यांच्या सूचनेवरून या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते आदरणीय भागोजी तावरे साहेब यांच्या भाषणा अगोदर ते भाषण करतील. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर आदरणीय भागवत तावरे साहेब यांचं या ठिकाणी व्याख्यान होणार आहे.
अस्सलाम वालेकुम. आज तलवडा येथे हजरत टिपू सुलतान यांच्या 275व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे परममित्र व प्रमुख व्याख्याते भागवतजी तावरे साहेब, या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट सुरेशरावजी हत्ते साहेब, श्यामजी कुंड, त्यानंतर किरणजी वावरे, ज्यांनी या जयंती समितीचे अध्यक्ष आजूभाई सौदागर, उपाध्यक्ष रवीजी मरकड, सचिव शेख एजाज, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय नाटकर साहेब व सर्वच सन्माननीय. वेळ कमी आहे, आपल्याला भागवतजी तावरे साहेबांना ऐकायचं आहे. त्यांच्याकडून ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी मला खूप आनंद होतो की या तलवडा येथे अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात आणि जोशपूर्ण वातावरणात या देशातील थोर स्वातंत्र्य सैनिक हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात येते. या ठिकाणी प्रत्येक समाजाची व्यक्ती या उत्सवात सहभागी होऊन खरंच मला कौतुक करावं वाटतं अल्ताफभाई, आजूभाई यांची सर्वांची टीमचं, की या गावासारखी परिस्थिती, मी प्रत्येक गावात जातो पण कुठल्याच गावात यासारखी परिस्थिती दिसून येत नाही. मी ज्या ज्या वेळेस तलवड्याला येतो त्या वेळेस माझं मन भरून येतं की या थोर देशभक्त टिपू सुलतान यांना खरी श्रद्धांजली म्हणजे हे जो गंगा जमनी तहजीब कहा जाता है वो इस तलवड़ा गांव में देखने को मिलती है. प्रत्येक जण, प्रत्येक समाजाचा व्यक्ती या जयंती उत्सवासाठी या ठिकाणी स्टेजवर पण आणि समोर पण थांबलेले असतात. खऱ्या अर्थानं आत्ताच माझ्या अगोदर प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं, आमच्या श्यामजी कुंड यांनी टिपू सुलतान यांचा जो इतिहास सांगितला, त्यांचा इतिहास त्याच्यापेक्षाही खूप मोठा आहे, परंतु त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण करून त्यातून त्यांना या कमी वेळेत जास्तीत जास्त टिपू सुलतान बद्दल सांगितलं. टिपू सुलतान बद्दलचे गैरसमज आहेत. आताच आपल्या सर्वांसमोर सांगण्यात आलं की फक्त टिपू सुलतानच नाही तर इतरही मुस्लिम समाजाने या देशासाठी बलिदान केलेलं आहे. आणि ते खरंच आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाने पण आपलं योगदान खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. ही परिस्थिती आहे, खरं आहे. आणि आज मी मागील 2011 पासून टिपू सुलतान युवा मंच याची स्थापना यासाठी केली की हजरत टिपू सुलतान हे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा मुस्लिम मावळे होते, त्यांनी सुद्धा मुस्लिमांना सोबत घेऊन रयतेचं राज्य केलं. प्रत्येक किल्ल्यावर मस्जिद बांधली. त्याचप्रमाणे हजरत टिपू सुलतान यांनी कधीही त्यांच्या सैन्यातील हिंदू व्यक्तीचा द्वेष केला नाही. त्यांच्या राज्यकारभारात सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने वागत होते. ज्याप्रमाणे तलवड्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वागतात, त्याचप्रमाणे त्या काळात ती परिस्थिती होती. टिपू सुलतान यांनी कोणती मंदिरे तोडली नाही. उलट ज्याप्रमाणे कुंडे साहेबांनी सांगितलं की त्यांनी मंदिरासाठी जागा दिल्या, मंदिराची निर्मिती केली. उलट ब्रिटिशांनी जे मंदिर तोडलं, श्रीरंगपट्टणम मधलं एक मंदिर आहे, तिथलं ते ब्रिटिशांनी जाता जाता मंदिर तोडलं, तर त्या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हजरत टिपू सुलतान यांनी केलं. आणि हे मी म्हणत म्हणून नाही, त्या तिथल्या गॅझेटमध्ये त्या कागदपत्रावरून ते सिद्ध होत. टिपू सुलतान यांनी मंदिराला देणग्या दिल्या. तेथील पूजा अर्चा करणाऱ्यांना शासकीय खजान्यातून पगार होता.
त्यांना जमिनी होत्या, याचे दाखले त्या इतिहासात लिहिलेले आहेत तिथं त्यांनी. त्यामुळे ज्याप्रमाणे आजकाल जे पसरवलं जाते, सोशल मीडियावर येतंय किंवा गुगलवर येतंय, ते सर्व चुकीचं आहे. आणि खरी परिस्थिती ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार केला, त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी सुद्धा राज्यकारभार केला. आणि ज्या वेळेस या देशाला गरज पडली, इंग्रजाच्या जोखडातून या भारत देशाला स्वातंत्र्य करायची वेळ आली, त्यावेळेस स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या लढणारा योद्धा हा हजरत टिपू सुलतान होता. त्यामुळे या थोर स्वातंत्र्य सैनिक याचं जीवन कार्य, याची जीवनशैली कशा प्रकारची होती हे येणाऱ्या भावी पिढीला, या तलवाड्यातले हे लहान लहान मुलं यांना सुद्धा माहिती व्हायला पाहिजे की हजरत टिपू सुलतान काय होते, त्यांचा खरा इतिहास काय होता. या तळमळीतून, या भावनेतून या हजरत टिपू सुलतान युवा मंच, आम्हाला या माध्यमातून काही राजकारण करायचं नाही, आम्ही तुम्हाला मतं मागायला येणार नाही किंवा आम्हाला काही दुसऱ्या या गावात काही काडी लावायला यायचं नाहीये. आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की या देशाच्या बलिदानासाठी हजरत टिपू सुलतान यांनी स्वतःच्या लेकरांचा, स्वतःच्या प्राणाचा कोणताही विचार न करता इंग्रजाविरुद्ध लढता लढता शहीद झाले. या अशा थोर राजाचा इतिहास हे जे तर दळपू नये यासाठी फक्त त्या राजाचा इतिहास भावी पिढीला कळावा, या प्रामाणिक हेतूने आम्ही ही संघटना चालवत आहोत. आणि या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचा आमचा मूळ उद्देश एवढंच. आपण सर्वांनी ही जयंती 5-6 वर्षापासून जी साजरी करतात अत्यंत उत्साहात, पुढे पण कायम ही जयंती अशाच प्रकारे साजरी करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा या ठिकाणी हजरत टिपू सुलतान आणि सर्वच परिवर्तनवादी महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक मिळून करतील अशी मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपणास या ठिकाणी ग्वाही देतो. तत्पूर्वी सर्व समाज बांधवांना, आजूबाजूला बसलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी स्टेज समोर येऊन बसण्याची कृपा करावी. आपल्याला भागवतजी तावरे साहेब यांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. मेराज भाई तुझी विनंती करा. चला इधर. ओ सेठ इधर आओ ना इधर. भाई यार आओ ना इधर. शब्दाला गरज असते अर्थाची, शब्दाला गरज असते अर्थाची, फुलाला गरज असते सुगंधाची. तशीच हजरत टिपू सुलतान जयंतीला गरज असते लोकपत्रकार भागवत तावरे साहेब यांच्या मार्गदर्शनाची. यानंतर तुमचे आमचे सर्वांचे आधारस्तंभ या ठिकाणी जयंतीचे प्रमुख आकर्षक आदरणीय पत्रकार भागवत तावरे साहेब हे आपलं व्याख्यान या ठिकाणी करतील. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. राम राम, जय भीम, जय लौजी. रहमतुल्लाहि अला हजरत टीपू सुल्तान के यौम पैदाइश के इस जश्न के प्रोग्राम के सदर हजरत टीपू सुल्तान युवा मंच के संस्थापक अध्यक्ष मेरे दोस्त इरफान बागवान साहब, इस प्रोग्राम के लिए यहाँ पर हमारे खुसूसी मेहमान और जिन्होंने अपनी बात रखी इत्मीनान से, यहाँ के नेता एडवोकेट सुरेश हफ्ते साहब, इस जयंती के उपाध्यक्ष, उन्होंने अपनी जबान में कहा कि वो अपने आप को एकनाथ शिंदे के रूप में देखते हैं, रवि मरकर साहब, शहनशाह सौदागर साहब, गणपत नाटकर साहब, डॉक्टर आसराम मराठे, मेरे दोस्त प्राध्यापक श्याम कुंड सर, ग्राम पंचायत सदस्य किरण वावरे सर, मेरे अजीज दोस्त और जो अपनी खिदमत के लिए बहुत जाने माने हैं पत्रकार अल्ताफ कुरैशी, हमेशा
उनकी बात सुनने के लिए मुझे आना बहुत अच्छा लगता है। जब तलवाड़ी के लिए निकलता हूँ ना, मैं समझता हूँ कि आज मैं दादा रोकड़े को सुनूंगा। वो दादा रोकड़े मेरे अजीज दोस्त अकरम सौदागर साहब, जिन्होंने बहुत अच्छे से अपनी बात रखी, जिस पर हम सबको गौर करना पड़ेगा। वो नजीर कुरैशी साहब, पत्रकार सुरेश गांगले साहब, और जो मेरे साथ आए हैं, और जिस पर हमारी बात हो रही है कि मुसलमानों के अंदर तालीम को लेकर बहुत ज़रूरी है कि हम सोचें। तो उस तालीम को बहुत अच्छी तरह से मुकम्मल करने वाले डॉक्टर सिराज आरजू सर, प्राध्यापक नदीम शेख सर और तमाम मेरे दोस्त, नहीं रहने दीजिए उनको बहुत जरूरी है सुनना। ये बात है, अब मजा आएगा। मुझे कहा गया कि भागवत तावरे अब जब बात करेंगे तो टीपू सुल्तान के बारे में बहुत इत्मीनान से और बहुत ज्यादा कहेंगे। हजरत टीपू सुल्तान के बारे में बात करने के लिए, उनकी जानकारी देने के लिए यूट्यूब गूगल काफी है। मैं जिस बात के लिए जाना चाहता हूं, मैं मुसलमान की तारीख में वकालत करते हुए तमाम गालियां खाता हूं। मैं दोपहर में एक पोस्ट करी आज कि मैं तलवाड़ा जा रहा हूं, हजरत टीपू सुल्तान के बारे में बात करूंगा। हमेशा सालों से वहां जा रहा हूं। तो मेरे कमेंट बॉक्स में आ गया, बोले तुम चाट रहे, बोले। अब उसको लगा शायद किसी ने उसको बोला कि चाट रहे, बोले, तो उन्हें बोले टीपू सुल्तान की चाट रहे, बोले। ये नफरत टीपू सुल्तान से नहीं है, ये नफरत टीपू सुल्तान की पैदाइश जिस कौम में हुई उस कौम से है। क्यों? आजाद हिंदुस्तान के आजाद होने से लेकर आजाद हिंदुस्तान के पहले आजाद हिंदुस्तान में अंग्रेजों के खिलाफ लड़ते वक्त शहादत देते तक इस कौम के हजरत टीपू सुल्तान से लेकर आज के तारीख में अशफाकुद्दौला खान तक हमने कितनी बार ये साबित किया कि इस मिट्टी से, इस वतन से हमें मोहब्बत है। इसके बावजूद तारीख में इस वतन में मुसलमानों के साथ और मुसलमान की पैदाइश के साथ, इस नफरत के साथ यहाँ पर सियासत मुकम्मल हो रही है और हम सुनते आ रहे हैं। अभी किसी ने कहते हुए, शायद श्याम कुंड सर ने कहा कि मुसलमानों के तारीख में और मुसलमानों के कौम ने इतने सारे नौजवान आजाद हिंदुस्तान के लिए दिए हैं, लेकिन बार बार हमें यह साबित करने की जरूरत क्यों है कि मुसलमानों ने आजाद हिंदुस्तान के लिए इतनी शहादत दी। अभी रवि मरकड़ साहब कह रहे थे कि इस बार मुझे उपाध्यक्ष बना दिए, अब अगली साल अगर मुझे अध्यक्ष भी बना देते हैं तो मुझे खुशी होगी। एक मरकड़ से काम नहीं चलता। 5 साल से इस सरजमी पर आ रहा हूं और बस यहां नहीं, जहां जहां बात रखता हूं मैं गंगा जमुना की तहजीब पर बात रखता हूं, हिंदू मुस्लिम एकता पर बात रखता हूं और मुसलमानों के नौजवानों के तालीम को लेकर बात रखता हूं। बात आगे ही नहीं जा रही, जहां की वहां। पिछले साल की जो तकरीर है वही अगली साल की तकरीर, वही तावरे, वही तलवड़ा, वही डीजे, वही डांस। ऊपर से टीपू सुल्तान देखते रहे होंगे हमको, मारना वाले इनको 60 किलो की तलवार से। मैं आपको ये क्यों बता रहा हूं? आपके कौम में एक ऐसा राजा होकर के गया जिसकी शहादत के बाद अंग्रेज को यकीन आया कि अब हमने हिंदुस्तान फतेह कर लिया। क्या ताकत रही होगी उस राजा की? अपने आप पर गौर करो और गुरूर करो कि मेरी पैदाइश उस कौम में है जिस कौम में हजरत टीपू सुल्तान होकर के चले गए। जिस मिसाइल के बारे में तारीख इतिहास ये कहती है कि आजाद हिंदुस्तान से पहले, इस हिंदुस्तान में सबसे पहले मिसाइल अगर किसी ने बनाई होगी तो हजरत टीपू सुल्तान ने बनाई थी। ये ही नहीं बनाई होगी,
कुछ पढ़े होंगे, कुछ साइंस समझे होंगे, तब जाकर बना पाए होंगे। अगर हजरत टीपू सुल्तान के गुरूर का सीने में अगर गुरूर है उनके नाम से, तो फिर जान लीजिएगा कि हजरत टीपू सुल्तान ने साइंस पढ़ी थी, तब जाकर मिसाइल बना पाए वो। तो हमारे बच्चे साइंस पढ़ते हैं क्या? क्या फिर पबजी खेलते हैं? हाँ से कुछ तब खेलते होंगे, तो मालूम है। पबजी खेलो, मोबाइल पे रीला देखो, सुबह से उठेगी पहले मोबाइल रील शुरू। तुम्हारे रील जो वालिदैन यहाँ अपने अपने बच्चों के मोबाइल 1 घंटा पर लेके जाओ, उनको बोलना 30 घंटे तेरे पास, 1 घंटा मेरे पास। 1 घंटे में सिर्फ उसका मोबाइल देखने का, जो जो रील आते क्या समझने का, अपना बच्चा ये देखता दिन भर। ये मैं आपको क्यों बता रहा हूं? ये बहुत जरूरी है। जिस तरह से इस हिंदुस्तान के अंदर सियासत हो रही है, आपके दीन पर हमले, दीन पर शक, दीन पर इल्जामात, आपकी कौम पर इल्जामात। आज की तारीख में 96 लाख एकड़ जमीन वक्फ भी है, जिस पर नजर इस सरकार की है। मालूम ही नहीं है हमें कल की आखिरी तारीख। उम्मीद पर रजिस्ट्रेशन करो, जितने भी वक्त की जमीना है उनके रजिस्ट्रेशन 5 तारीख तक करो। पूरे हिंदुस्तान के अंदर जितनी जमीना है वक्फ बोर्ड की, वक्फ की, वो वक्फ की जमीन सरकार ये समझ रही है कि हमने मुसलमानों को दी थी। शायद वो जानते नहीं वक्फ इस वर्ल्ड के मायने क्या है। वक्फ इस लफ्ज का मायना यह है कि जिसका मालिक अल्लाह है, और हम सब ने अपनी मेहनत की जमीन दरगाह की खिदमत में दे चुकी है। उस जमीन का सर्वे करते हुए कल की आखिरी तारीख में आपने अगर रजिस्ट्रेशन नहीं करे तो फिर 6 तारीख के बाद में सरकार बची हुई सभी जमीनें हमारी दरगाह की ओर से लेकर के रहेगी। ये क्यों? ये क्या नफरत है? और कितने रजिस्ट्रेशन हुए? 5 तारीख कल आखिरी दिन है। मैं आप सबको ये क्यों बता रहा हूं? बतौर मुसलमान को देखते हुए यहाँ की सियासत मुकम्मल अपनी चालें चल रही है, तो ये आवाम जाने कि हजरत टीपू सुल्तान ने खाना खाते वक्त उसको यह कहा गया कि अंग्रेज किले में घुस चुके हैं। जिसने वतन के लिए आखिरी निवाला तक नहीं खाया, उस हजरत टीपू सुल्तान के कौम के साथ यहाँ की एक पार्टी क्या कुछ सियासत कर रही है। उस हजरत टीपू सुल्तान की याद हमारी इस नस्ल को देना बहुत जरूरी है। हजरत टीपू सुल्तान के नाम से नाचना बहुत आसान काम है, लेकिन हजरत टीपू सुल्तान के नाम के साथ एक सूझबूझ की राजनीति, एक सूझबूझ की तालीम और एक सूझबूझ की तहजीब अपने बच्चों को देना बहुत मुश्किल और बहुत जरूरी है। क्या हम देते हैं? ना दीन के साथ हमारा नौजवान जा रहा है, ना तालीम के साथ अपने आप को बना रहा है। 5 वक्त की नमाज पढ़ने में हमें दिक्कत, तालीम को मुकम्मल करने में हमको दिक्कत। हमारे बच्चे वालिद से कितना बात करते हैं, कितना रूबरू होते हैं, कितनी दफा हम अपने वालिद से बात करते हैं। नहीं साहब, अपना मोबाइल हमारा दिन का कितने घंटे लेता है। ये अल्ताफ कुरैशी है, तुम्हारे गांव का बंदा, हत्ते साहब 2.5 करोड़ रुपए लाए उसने। वो कहीं पे जाना, उन्हें मुख्यमंत्री सहायता निधि हो, वो अपने शेटे साहब हो कहीं से। मैं उसका तारुफ क्यों करा रहा? ये इलेक्शन की सभा नहीं है। जब एक बंदा सीधे रास्ते से जाता है तो उसके हाथ से देखो कितनी खिदमत होती है। एक मुसलमान की पैदाइश का रीजन क्या है? आप कुरान के तर्जुमे पढ़िए, मैंने पढ़ा है।
कि एक मुसलमान का पैदा होना क्यों है, क्यों इस सरजमी पे आए आप, क्यों पैदाइश है आपकी? तो एक लफ्ज है, आपकी पैदाइश सिर्फ खिदमत के लिए है। खिदमत के मायने सेवा, लोगों की खिदमत करना, इस बात के लिए तुम्हारी पैदाइश है। लेकिन हम खिदमत में अपनी जिंदगी के कितने दिन दे रहे हैं? गंगा जमुना तहजीब की बातें होती जरूर है, लेकिन आजाद हिंदुस्तान के अंदर मुसलमानों से जो नफरत 2014 में जो बड़ी, सब इतनी तकरीरों में मैंने एक बात बहुत कॉमन सुनी, हजरत टीपू सुल्तान के बारे में गलत फहमियां हैं, हजरत टीपू सुल्तान के बारे में गलत फहमियां हैं। जरा कब से है ये बताओ? मैं अपनी बचपन में बहुत कम टीवियां थी मेरे गांव में, 2-3 टीवियां थी, 2 टीवी थी, सारा गांव 2 टीवी में एडजस्ट होता था। 11 बजे संडे के दिन, इतवार के दिन वो टीपू सुल्तान की मालिक आती थी, और टीपू सुल्तान की मालिका जब लग जाती थी ना, जो दौड़ के बच्चे भागते थे टीपू सुल्तान की मालिका देखने के लिए, उन बच्चों में भागवत तावरे भी एक बच्चा था। तब किसी ने नहीं कहा मुझे, तब मेरी माँ ने नहीं कहा, मेरे वालिद ने नहीं कहा, मेरे टीचर ने नहीं कहा, मुझे मेरे स्कूल में नहीं बताया गया, मेरे अड़ोस पड़ोस में किसी ने नहीं बताया कि भागवत तावरे जो मालिका देखने के लिए तू भागता है, और टीपू सुल्तान अपना नहीं है, मुसलमानों का है। तब तो अनपढ़ जमाना था, इतना पढ़ा हुआ नहीं था, उनके पास मोबाइल नहीं था, फिर भी उस जमाने में किसी ने मुझे ये नहीं कहा कि टीपू सुल्तान मुसलमानों का है। ये जो गलत फहमियां बढ़ी, वो किसने बढ़ाई, क्यों बढ़ाई, अभी क्यों बढ़ाई? मराठी स्कूलों में पढ़ने वाले हम बच्चे, अब तो गलियों गलियों में इंग्लिश स्कूल है। इसके बावजूद गलत फहमियां, कौन सी तालीम मुकम्मल कर रहे हम? किस तालीम की बात कर रहे हम? हजरत टीपू सुल्तान जिनके तरफ देखकर हमारी पीढ़ी बड़ी होनी चाहिए। ये जो नौजवान हजरत टीपू सुल्तान के नाम से गुरूर में आते हैं, शायद इस बात से वो रूबरू नहीं है कि हजरत टीपू सुल्तान वो राजा होकर के चला गया, जिसने आजाद हिंदुस्तान के लिए जो सिद्धांत रखे, जो काम किए, वो आज के तारीख तक बुनियादी है। दादा रोकड़े ने कहा, आज मेरी माँ, मेरी बहन अगर ब्लाउज पहनती है तो उसने शुक्रिया अदा करना चाहिए हजरत टीपू सुल्तान का, जिसने पहली बार कानून किया कि हिंदू की महिला अपना सीना ढक सकती है। अगर भागवत तावरे के माँ के सीने पर आज ब्लाउज है, अगर भागवत तावरे के बहन के सीने पर अगर ब्लाउज है, तो इस बात का शुक्रिया अदा हमने हजरत टीपू सुल्तान से करना चाहिए। तो फिर हजरत टीपू सुल्तान हिंदू के दुश्मन कहां से हुए? हजरत टीपू सुल्तान जब इस दुनिया से चले गए और अंग्रेज ने यह कहा कि अब हिंदुस्तान हमारा हो सकता है,